सध्या राम मंदिराचा घोटाळा बाहेर निघालाय. खूप पैसा खाल्लाय लोकांनी काही. एक हिंदू म्हणून मला याचं उत्तर हवंय. आपलं धर्मशास्त्र सांगतं की राम हा धर्माचा विग्रह आहे, धर्माचं मूल प्रतीक आहे. जो रामाचा होऊ शकत नाही तो राष्ट्राचा कसा होणार आहे? ज्याने रामाचं तत्व सांभाळू शकलं नाही स्वतःच्या वृत्तीसाठी, तो देश काय समजू शकणार आहे? म्हणून त्यांना तितकंच कठोर दंड हा झालाच पाहिजे. आणि आपली शासकीय मर्यादा, आपले संविधानिक मत आणि असलेली प्रशासकीय व्यवस्था ही त्याच्यावरती कार्य करते आणि अजून कठोर पद्धतीने कसं होईल यासाठी आपलं काम महत्वाचं आहे. पण मग याच्यावरती खूप राजकारण पेटलेलं आहे. म्हणजे टार्गेट करणं सुरू झालंय. माझं एकच म्हणणं आहे, समान दृष्टी, एक दृष्टी देखे सभी. जो न्याय तुम्ही धर्मशासनामध्ये अपेक्षित करता आहेत तोच न्याय एखाद्या राजकीय क्षेत्रामध्ये पण ठेवा. प्रत्येकावरती एक दृष्टीने हा न्याय हा झालाच पाहिजे. न्यायपालिकेचं तो मुख्य उद्देश आहे आणि या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो.